अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला। हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। तारीख 100% फिक्स झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनानंतर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे। आता कर्जमाफी 100% होणार, त्याची तारीख स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे। पण ही कर्जमाफी 5 नियमानुसार होणार आहे। कर्जमाफीसाठी कोणते 5 नियम असणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, सगळं सविस्तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। संपूर्ण शेतकरी वर्ग वाट पाहत होता की कधी त्यांचे कर्ज माफ होतील, कधी त्यांच्या कर्जाचा डोंगर कमी होईल, पण अखेर मुख्यमंत्र्यांनी तो ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला। कर्जमाफी आता 100% होणार, पण जे शेतकरी हे 5 नियम पूर्ण करतील, जे शेतकरी या 5 नियमामध्ये बसतील, फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। अधिवेशनामध्ये माध्यमांशी बोलताना माननीय मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। कर्जमाफी आता 5 अटींच्या आधारावर होणार आहे। कर्जमाफीसाठी 5 नवीन निकष लागल्यामुळे 50 लाख शेतकरी आता कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात। जवळपास शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी वास्तविक गरीब आहेत, गरजू आहेत, फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, अशी माहिती त्यांनी सांगितली आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणताही लाभ दिला जाणार नाही। जे शेतकरी या 5 नियमामध्ये बसतील आणि ज्यांच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असा नवीन योजना आता सरकारने तयार केली आहे। अखेर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख सांगून टाकली आहे। यासाठी एक समिती नेमली गेली असून ती समिती आता जलद गतीने काम करत होती। त्या समितीचा अहवाल सादर झाला आहे, ज्यामुळे कर्जमाफी आता नक्कीच होणार। परंतु या अहवालात 5 नियमांची एक चाळणी ठेवण्यात येणार आहे। 5 नियमानुसारच कर्जमाफी होणार आहे, ज्यामुळे 50 लाख शेतकरी या चाळणीतून आता बाहेर पडणार। अचूकपणे 4 कागदपत्रांची तपासणी केली जाईल। जे शेतकरी हे 4 कागदपत्र सादर करतील, या 5 नियमांमध्ये बसतील, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असा आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायची, पण यावेळी तसं होणार नाही। पहिल्या टप्प्यात काल दुपारी 12 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले। अहवालात नमूद केल्यानुसार 12 लाख शेतकरी कालच पात्र झाले आहेत। आणखी जवळपास 38 लाख शेतकरी अपात्र होणार आहेत। आता ज्या शेतकऱ्याला एकही रुपया यापुढे मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मग आता कोणत्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार? कोणते 5 नवे नियम लागू केले आहेत? कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही? कोणते 4 कागदपत्र शेतकऱ्यांकडून मागवण्यात आले आहेत? तुम्हाला जर कर्जमाफीमध्ये पात्र व्हायचे असेल, तर तुम्ही नेमकी काय करायचे? सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पहा, जर तुम्हाला खरोखरच कर्जमाफीची गरज असेल, तुम्ही कर्ज काढले असेल, तुम्हाला 5 नियम जर जाणून घ्यायचे असतील, तर लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा, कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। अन्यथा होईल असं की मग तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईल आणि तुम्ही उदास बसाल। त्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहत राहा। पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे, प्रत्येक शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नाही। फक्त काही ठरलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केले जाणार। माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता। पत्रकारांनी विचारलं होतं की कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज तुम्ही माफ करणार? त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात उत्तर दिले। मुख्यमंत्री म्हणाले, 2021 ते 2025 या 5 वर्षांच्या कालखंडात ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले, फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांचे कर्ज पहिल्या टप्प्यात माफ करण्यात येणार। यामध्ये पहिला जो प्रकार आहे, त्याची माहिती शेतकऱ्यांना सांगण्यात आली आहे। आता ज्यांनी बँकेचे कर्ज काढले आणि ज्यांनी कर्ज फेडले आहे, ज्यांनी बँकेचे कर्ज काढले होते पण व्यवस्थित फेडले जरी असेल, तर त्या शेतकऱ्यांनी नाराज होऊ नका। त्यांना 25,000 रुपयांचा अतिरिक्त प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। पहा, 25,000 रुपये नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना आणि आणखी 25,000 रुपये असे 2 टप्प्यात 50,000 रुपये देण्याचे सरकारने सांगितले आहे। कोणालाच वंचित ठेवले जाणार नाही। जे शेतकरी या 5 अटींमध्ये बसतील, जे या 5 नियमांचं पालन करतील, 5 नियमांच्या अटीत बसतील, त्याच शेतकऱ्यांचं कर्जमाफी होईल। हे 5 नवीन नियम लावल्यामुळे 12 लाख शेतकरी कालच्या कालच बाहेर झालेले आहेत। 12 लाख शेतकऱ्यांची नावे आता वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे तुम्ही 5 नियम काळजीपूर्वक जाणून घ्या, कारण की नियमात बसणे आता आवश्यक आहे। त्यासाठी 4 कागदपत्रे आणावी लागणार। पहा, सर्व माहिती सविस्तरपणे तुम्ही जाणून घ्या। आता याच्यामध्ये सरसकट होणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पाहून घ्या, अन्यथा कर्जमाफीपासून तुम्ही वंचित राहाल। पहा, कोणत्या वर्षी कर्ज काढले, आता हे देखील महत्त्वाचे याच्यामध्ये ठरणार आहे। पहा, काही शेतकऱ्यांनी काय केले, 2017ला कर्ज काढले, काहींनी 2015ला काढले, काहींनी 18ला काढले होते। आता इतकी जुनी कर्जे जी आहेत तर ती विचारात घेतली जाणार नाहीत। फक्त 2019 पासूनचे 2025 पर्यंत या 5 वर्षांच्या कालखंडातली कर्ज जी आहेत ती विचारात घेतली जाणार। आता तुम्हाला माहिती असेल, सरकार आता शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत आहे। 5 शेतकऱ्यांना 2 ऑगस्टला 2,000 रुपये सरकारने दिले होते। परत 29 ऑगस्टला राज्य सरकारचे नमोचे 2,000 आले। अतिवृष्टीचे 32,000 कोटीचे पॅकेज दिले होते आणि शेतकरी समाजामध्ये नाराजी होती की कर्जमाफी कधी करणार। त्याकरिता बच्चू कडू यांनी मोर्चा काढला आणि त्याच मोर्चावर तोडगा मुख्यमंत्र्यांनी देत
30 जून 2026ची तारीख दिली होती. पण सरकार कुठेतरी टाळाटाळ करते असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळेच काल अचानक ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि ज्यामुळे शिक्कामोर्तब केलेले आहे. 5 नियम थेट लावलेले आहेत. या 5 नियमांअंतर्गत काल 12 लाख शेतकरी या 5 नियमांमुळे अपात्र झालेले आहेत. अजून 38 लाख शेतकरी याच्यात अपात्र होणार. एकूण 50 लाख शेतकऱ्यांचा पत्ता याच्यामध्ये वगळला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर अपात्र यादीमध्ये नाव येऊ द्यायचे नसेल तर हे 5 नियम तुम्ही लक्ष देऊन ऐका. कोणते 4 कागदपत्रे आणायला सांगितले आहेत ते देखील तुम्ही ऐकायचे. पहा, 2021 ते 2025 या काळात कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज ते ठिकाणी माफ होणार. आता पहा, बऱ्याचदा शेतकरी काय करतात, चांगली बागायती पट्ट्यामध्ये शेती आहे, काहींनी मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, काहींनी गाड्या घेऊन भाड्याने लावल्या, तर काहींच्या घरामध्ये चांगल्या महागड्या वस्तू आहेत, TV आहेत, फ्रीज आहेत, AC आहेत, अगदी धनवान शेतकरी आहेत. तर काही शेतकरी सावकारी देखील करत आहेत. तर अशा शेतकऱ्यांसाठी 5 नवे नियम लावले आहेत. जे शेतकरी गरजू आहे, जे शेतकरीला वास्तविक गरज आहे, अशा शेतकऱ्यांचेच कर्ज माफ होणार आहे. तर पहा, पहिला निकष किंवा पहिला नियम, आता सर्वात महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करतो. तुमचे उत्पन्न चेक केले जाणार. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पॅन कार्ड तपासले जाणार. पॅन कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागणार आहे. या पॅन कार्डवरून पूर्वी नुसता 7/12 घेतला जायचा. 7/12वर कमी जमीन दिसली की कर्जमाफी होत असायची. पण आता पॅन कार्डच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर किती पैसे आले, किती आर्थिक व्यवहार झाले हे सर्व चेक होणार. आता झाले उत्पन्न चेक. दुसरी कागदपत्रे तुमचे रेशन कार्ड लागणार. रेशन कार्डचा नियम आहे 2 नंबरचा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता याच्यामध्ये नक्कीच तुमची कर्जमाफी होणार. तुमचे उत्पन्न 50,000च्या आतमध्ये, जवळपास 1.5 लाखाच्या आतमध्ये जर असेल तर नक्कीच ही कर्जमाफी होणार आहे. आता पहा, पहिले पॅन कार्डवरून तुमचे उत्पन्न समजणार, रेशन कार्डवरून त्यावर शिक्कामोर्तब होणार. तिसरा नियम किंवा तिसरे कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड. आता अनेक शेतकऱ्यांनी, जवळपास 1 कोटीहून अधिक शेतकरी महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढले नाहीये. काहींनी नुसते अर्ज केले आहेत, त्यांना फार्मर ID कार्ड मिळालेले नाहीये. तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाहीये. फार्मर IDच्या माध्यमातून ही कर्जमाफी होणार असल्यामुळे नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढणे आवश्यक आहे. तुम्ही अजूनही फार्मर ID कार्ड काढले नसेल तर कमेंट करा. फार्मर ID वरून होणार आहे. आता कोणत्या बँकेत होणार? पहा, सगळ्या मध्यवर्ती बँका असतील, जिल्हा सहकारी बँका असतील, प्रायव्हेट बँका म्हणजे सर्व नॅशनलाइज, त्याचबरोबर प्रायव्हेट, त्याचबरोबर काही जिल्हा सहकारी बँका असतील. तर अशा सगळ्या प्रकारचे शेती कर्ज तुमचे बँकेतून शून्य होणार आहे. फक्त तुम्ही गरजू शेतकरी असणे आवश्यक आहे. तुम्ही कर्ज 21 ते 25 मध्ये काढले असणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न त्या सांगितलेल्या निर्धारित रकमेच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. तुमची जागा जी आहे, म्हणजे तुमची जी शेतजमीन आहे ती 5 एकरच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असेल तर होणार नाही. कोणी निवृत्ती वेतनधारक असेल तर कर्जमाफी होणार नाही. घरामध्ये 4 चाकी वाहन जर असेल तर ही होणार नाही. ट्रॅक्टर याच्यामध्ये चालणार आहे. तर अशा प्रकारच्या अटीनुसार ही कर्जमाफी होणार आहे. अखेर सरकारने शब्द पाळला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला मान्यता देत कर्जमाफीची तारीख जाहीर केली. कर्जमाफीची प्रक्रिया देखील अतिशय वेगाने सुरू केली आहे. बँकांच्या माध्यमातून सर्वे देखील सुरू झालेले आहेत. बँकेमधून माहिती मागवली जात आहे. शेतकऱ्यांच्या तपासण्या देखील सुरू झालेल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे करून उत्पन्नाची जी अट होती ती पूर्वी नसायची, पण यावेळेस असल्यामुळे आता तुम्ही तपासून घ्या तुमचं उत्पन्न किती आहे. तुम्ही नियम, महत्त्वाचा भाग, कोणत्या कोणत्या योजनेचा तुम्ही आधी लाभ घेतला आहे, सगळ्या गोष्टी सविस्तर चेक करा. सरकारच्या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.